हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। दोन्ही राष्ट्रवादीच्या फसलेल्या विलीनीकरणाची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। 23 डिसेंबरच्या बैठकीत विलीनीकरणावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद दिलं जाण्याबद्दलही चर्चा झाल्याची माहिती। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवार कायम सोबत ठेवायचे। बारामतीला जाताना सुद्धा ही फाईल सोबत होती। संसदेत संजय राऊतांचा गंभीर आरोप। अपघाताबद्दल संशय व्यक्त करत न्यायालयीन चौकशीची मागणी। यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राजकीय इनिंगला सुरुवात। अजितदादांचा राजकीय वारसा पुढे नेत भेटीगाठींनाही वेग। मुंबई महानगरपालिकेतल्या सत्तेसाठी महायुतीची मोर्चे बांधणी। भाजप आणि शिवसेनेची स्वतंत्र गट नोंदणी तर निवडणुकीआधी नाकारलेल्या राष्ट्रवादीची सोबत। अडथळा आल्यानं राष्ट्रवादीची उद्या गट नोंदणी। चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी तर काँग्रेसच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता। धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील गट नोंदणीचा वाद सरकार दरबारी। 10 फेब्रुवारीला महापौराची निवड। राहुल गांधींनी माजी लष्कर प्रमुख नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं लोकसभेत गदारोळ। चीननं भारतात 4 तंबू ठोकले तर 2 रणगाडे कैलास पर्वतावरती आणल्याचाही उल्लेख। जोरदार खडाजंगीनंतर उद्यापर्यंत कामकाज स्थगित। सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं प्रतितोळा 1,51,000 तर चांदी 2,60,000 प्रति किलो। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यातील पाकच्या सहभागाबद्दल संदिग्धता। सामन्यामध्ये न खेळण्याविषयी पीसीबीकडून आयसीसीला अजूनही अधिकृत निरोप नाही। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय